हॅलो नमस्कार, मी जयश्री तुमचं रणश्री अँड बिट्टूज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत करते. सो आज आपण बनवणार आहोत उपमा. सो उपमाच्या रेसिपीसाठी मी इथे तयारी करत आहे. पहिला मी इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची हे सगळं चिरून घेतलेलं आहे. उपमा हा ॲक्च्युली 2 पद्धतीने करतात, त्याच्यात मी एक पद्धत तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर इथे मी पहिलं कढई गरम होऊ दिल्यानंतर त्यामध्ये तेल आणि जिरं मोहरी टाकलेलं आहे. छान तडतडू द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते ॲड करायचं आहे. तर इथे पहिल्यांदा मी इथे कांदा ॲड केलेला आहे. तो छान परतवून द्यायचा आणि जर कांदा तुम्हाला लवकर भाजायचा असेल तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही मीठ टाका. त्याने कांदा लवकर शिजतो, लवकर मऊ पडतो. तर ते छान परतवून घ्यायचा. कोणी उपमा बनवत असताना पहिला जो आहे तो रवा म्हणजे भाजून घेतात आणि मग त्याला फोडणीची तयारी करतात. तर मी तशाही पद्धतीने करते आणि मी कधी ह्या पद्धतीने करते, पण ही पद्धत जी आहे ती सोपी आहे. तर इथे बघा मी कांदा नंतर मिरच्या ॲड केलेल्या आहेत, तेही छान परतवून घ्यायची. ही पद्धत जी आहे ती सोपी पडते आणि आपण झटपटी रेसिपी जी आहे ती तयार करू शकतो. तर एका बाजूला मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, जे आपल्याला उपमासाठी लागणार आहे. आता हे छान कांदा आणि मिरच्या छान भाजलेल्या आहेत. सो यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. तोही छान मऊसूत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि छानपैकी मिश्रण एकजीव होऊ द्यायचं आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि तुम्हीही ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि कसं तुम्हाला लागलं तेही माझ्यासोबत शेअर करा. तर हे छान एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये आपण रवा ॲड करणार आहोत आणि रवा इथे छान भाजून घ्यायचा आहे फोडणीसोबत. यामध्ये काय होतं, आपला वेळ वाचतो. रवा आपल्याला वेगळा भाजण्याची गरज नाही आहे. छानपैकी असा मस्त गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे रव्याला. इथे बघा तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे. त्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, गरम पाणी, आणि छान मिक्स करून घ्यायचं याला आणि नंतर कोथिंबीरीने गार्निश करून आपला उपमा जो आहे तो रेडी आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.